पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सरकार मदत करो वा ना करो, प्रतिभावान लोक आपले काम गतिमानतेने करत राहतात। आज ही म्हण एका तरुणाने तंतोतंत खरी करून दाखवली आहे। आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरुणाची कहाणी सांगणार आहोत, ज्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर थेट आकाशाला गवसणी घातली आहे। उत्तराखंडच्या अल्मोडा येथील एका दुर्गम गावात जन्मलेल्या रवी टमटा या तरुणाने चक्क मेड इन इंडिया उडणारी कार तयार केली आहे। हॅप्टिडा स्कायनेक्स या नावाच्या या वैयक्तिक उडणाऱ्या वाहनाची नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आली। रवी टमटा यांनी आपल्या हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड या स्वतःच्या स्टार्टअपच्या माध्यमातून हे आश्चर्यकारक उडणारे वाहन साकारले आहे। अल्मोडा येथील एका मोकळ्या मैदानावर या सिंगल सीटर आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनाने सुमारे 20 फूट उंचीवर यशस्वी उड्डाण केले। जवळपास 1.5 मिनिटांच्या या सुरक्षित उड्डाणाने भारताच्या पर्सनल एअर मोबिलिटीच्या डोंगराळ आणि पर्वतीय भागात रस्त्याने 40 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी साधारण 1.5 तास लागतो, पण या फ्लाइंग कारमुळे हेच अंतर फक्त 10 ते 15 मिनिटात पार करणे शक्य होणार आहे। एक सुरक्षित आणि विद्युत ऊर्जेवर चालणारे वैयक्तिक उडणारे वाहन तयार करणे हाच माझा मुख्य उद्देश आहे। आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा असून हे देशातील पहिले पर्सनल फ्लाइंग व्हेकल आहे, असे सांगणाऱ्या रवी टमटा यांनी या प्रवासात एक नवा टप्पा गाठला आहे। भविष्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, पर्वतीय भागात आपत्कालीन वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी आणि बचाव कार्यासाठी हे तंत्रज्ञान एक मोठी क्रांती ठरू शकते।